ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सध्याचा महिना हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिना म्हणजेच आध्यात्मिक महिना आहे असं म्हणायला काही हरकत नाही। या महिन्यात प्रत्येक गुरुवारी पूजा केली जाते। ती लक्ष्मीची पूजा खूप षोडशोपचारे केली जाते। पण या महिन्यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या वर्ज केल्या जातात आणि त्या का पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जात असल्यामुळे या महिन्यात मांसाहार टाळणं शुभ मानलं जातं। विशेषतः जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असाल तर हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि या काळात सात्विक आहाराचं पालन करणं, कांदा लसूण वर्ज करणं आणि दानधर्म करणं अधिक फलदायी मानलं जातं। मांसाहार टाळण्याची नेमकी काय कारणं असू शकतात? सात्विक आहार मार्गशीर्ष महिन्यात आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्ती महत्त्वाची मानली जाते। या काळात सात्विक आहार घेणं उत्तम समजलं जातं। धार्मिक महत्त्व तर मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे। या महिन्यात व्रत केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य मिळते असे मानले जाते। त्यामुळे मांसाहार वर्ज्य ठरला जातो। व्रताचे पालन कसं करायचं तर अनेक लोक या महिन्यात विशेषतः गुरुवारी कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज करतात, कारण यामुळे व्रताचे पुण्य मिळते असं मानलं जातं। मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करू नये असे काही कठोर नियम नसले तरी धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या महिन्यात मांसाहार टाळणं आणि सात्विक राहणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं।